मी चुकला काय? नाही मला पलीकडे जायचं. जाय मग. अरे माझी गाडी बंद पडली, मला अर्जंट पलीकडे जायचंय. इथे मला दुसरी काही सोय नाही दिसत म्हणून तुला विचारतोय. असं म्हणता जो पलीकडे पूल दिसतोय, दिसला का? हा, त्या पुलावरून गेलं का झालं 7-8 किलोमीटर पुढे जा चालत. काय 7-8 किलोमीटर चालत आणि मी जाणार? त्याला काय होतं? आता आम्ही बी जात नाही का? तुम्ही बी जा. इथे दुसरी काही सोय नाही का आणखी? अरे ना तुझीच आहे ना? हा, माझीच आहे. गुड सॉर्टेड. हे बघ मला अर्जंट पलीकडे जायचंय आणि तू तुझ्या नावाने मला पलीकडे सोडणार आत्ताच्या आत्ता. चल लवकर. हो साहेब, पलीकडे तर सगळ्यांना जायचंय, पण तिकडे जायची विशिष्ट वेळ असते. म्हणजे आता नाही जाता येणार का रे पलीकडे? नाही म्हणजे तुझी काही विशिष्ट वेळ असते का नाव पलीकडे जायची? अरे ना तुझीच आहे ना? तूच नावाडी आहेस ना? पैसे पाहिजे काम दे. हो साहेब, किती प्रश्न विचारताय? हा, पुरोगामी आहे काय? छे छे, अजिबात नाही. तसा नाही मी. तसलं नाही म्हणजे असं काठी कोण बोलतात? भूक लागली असं तर डबा खा. एक पोळी ठेवली तुम्हाला पाहू. नको तू खा दे. हाताकडे टिफिन आहे. अरे तू लेफ्टी आहेस का? काय? अरे डावा आहेस का? का काही अडचण? तसा उजवा बी वापरतोय वेगळ्या कामासाठी. बरं, बसा बसा, उद्या मग काम. नाव काय म्हटलं तुमचं? काय नाव? हा, हो मी माझं नाव कोणी सांगितलं अजून? हायला. अहो, नाव इकडची स्टाईल असते, ती पद्धत असते. हो अच्छा. माझं नाव अभिनव आणि तुझं? तुकाराम. स्ट्रेंज. काय म्हटलं? नाही तुझं ते नाव तुकाराम या शब्दातलं वाटत नाही ना म्हणून म्हटलं. त्याला काय झालं? आता अभिनव नाव म्हटल्यावर तुकारामाला काय अडचण आहे? तसा काळ कुठला बी असू द्या, तुकाराम प्रत्येक काळ चालतो. ए बाबा एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव अभिनव आहे, अभिनय नाही. आणि दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट तुम्ही नाही म्हटले का? पहिली गोष्ट. मला वाटलं आता दुसरी गोष्ट सांगता काय. अरे माझी मुलाची पद्धत आहे ती. काय आहे ती माझी? आजमच आहे की नाही? आपली प्रत्येकाची एक एक पद्धत आहे बघा, सगळ्यांची वेगळीच. कोणी मन की बात करतात तर कोणी धन की, पण कोणाला काय म्हणायचं ते कळत एकमेकाच नाही. बरं, बसा, उद्या मग काम. नो इशू. तू लवकर तुझं काम आवर आणि मला पलीकडे सोडचं लवकर. अरे अरे थांबा थांबा. अरे गेली गाडी. अरे तू तर म्हणत होती ते एक पण गाडी नाही म्हणून. ती बघ ना आता एक गाडी गेली. अहो साहेब थांबा. अरे ये पा, दुसरी बी गाडी गेली. साहेब, या जय श्रीराम वाल्या आणि आझादी वाल्या लय गाड्या येतील, पण आपल्याला कोणत्या गाडीत जायचंय ते पहा अगोदर. ओके ओके त्याने जाऊ दे. तू लवकर ते काम आवडचं, मला उशीर होतोय. शक्यच नाही, लय काय पडेल, जमतच अरे नाही. पण का? घरची दारं उघडल्या, वरनं पाण्याला बी स्पीड आहे आणि आता पाऊस बी येईल. शिट यार. अरे आता कुठला पाऊस येईल? अरे घरात येताना मी मुलीला विचारलं होतं. कुणाला? मी अय, काय बंदूक बिंदूक काढतो काय? नाही म्हटलं पुरोगामी राग येतो. स्वागत अभिनव. मी काय मदत करू शकते तुझी? मेलिसा, मला इथल्या करंट वातावरणाची स्थिती सांग. ओके अभिनव. वेट. तापमान 28 डिग्री, आर्द्रता 79%, वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे, वेग 21 किलोमीटर प्रति तास. अरे मेलिसा मला एवढंच सांग, आता पाऊस येईल का? येण्याची शक्यता आहे. अगं पण घरात निघताना कुठे वेदर रिपोर्ट विचारला होता ना, त्यावेळेस तुम्हाला त्या पावसाबद्दल आणि या धरणाच्या पाण्याबद्दल का नाही सांगितलंस?
त्यावेळी माझ्याकडे जो डेटा होता त्यानुसार मी रिपोर्ट दिला. तिथून इथे येईपर्यंत वातावरणात बदल झाले. तू आता विचारलंस, मी सांगितलं. मग त्या दळणाच्या पाण्याबद्दल का नाही सांगितलं तुम्हाला आधी? तू ज्या मार्गावर जाणार होता त्या मार्गावर धरणाचा काही संबंध नव्हता. लवकर जाण्याच्या नादात तू शॉर्टकट घेतलायस. त्यामुळे धरणातून पाणी सोडतील का नाही याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती उपलब्ध नव्हती. ते काय ते आम्हाला बी माहित नसतं. आमच्या मनावर असतंय सगळं. बाबा बी सोडतात ते. हे आम्ही पाण्याची लेवल बघून सांगतो पाणी सोडलं का नाही ते. इंटरेस्टिंग. ही पद्धत माझ्याकडे सेव्ह नाही. नीड अपग्रेडेशन. अरे हा नंतर ते स्टँड बाय. अरे तू आता माझ्या तोंडाकडे का बघतोस? अरे बाबा पाऊस यायचाही अजून आला नाही. तू याच्या आधी पण लगेच दिवसात गडबड नाव काढ तुझी. पुन्हा लावला फोन. अरे त्याच्याशी तुला काय? आणि मी कोणाला फोन नाही लावला रे. अरे ही मेलिसा आहे माझी मेलिसा. म्हणजे साहेब बायको का? तुला अक्कल बिक्कल आहे का रे? अरे बायका एवढी हुशार असते का? हो साहेब मी अक्कल काढून तुमची अक्कल वाढणार नाही हा. आणि दुसरी गोष्ट माझी बायको आहे ना हुशार. शेतात नांगर कधी मारायचा, पेरणी कधी करायची, औषध कधी मारायचं याच्या एकदम परफेक्ट तारखा सांगते ती. अरे यार त्यात काय झालं ते कोणी पण सांगतं. अरे हल्ली नेटवर एक क्लिक केलं की सगळं भेटतं. हा ते इंटरनेटवर ना. एवढं करतं म्हणायचं. तर हो, आताच्या जमान्यात घरात भाकर नसली तरी चालत पण डाटा लागतो पा. 1 GB 2 GB हे म्हणतात ना आता. शेतीचं बियाणं मिळणार नाही फुकट पण डाटा मिळतो पा. मग हे जे मशीन आहे ना माझ्या हातात हे मला सगळं सांगतं. हिचं नाव मेलिसा आहे मेलिसा. हा हे एवढं मशीन सगळं सांगतं. होय सगळं जगभरातला डाटा असतो. शिवाय मेलिसा AI अनेबल्ड आहे. हा? असतं ते काहीतरी. आपण या मशीनला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे अचूक उत्तर लावून ही मशीन आम्हाला उत्तर देते. थोडक्यात ही मशीन विचार करते आणि सल्ला देते. ह्या मशीनला सगळं कळतं रे. नाव बाईचं असलं तरी. चुकीचा सल्ला दिला तर अरे शक्यतो तसं होत नाही. कारण जो एक हुशार मेंदू सल्ला देतो तेच ही देते. आणि मनाचं काय? मनाचे निर्णय चुकतात पण या मेंदूचे नव्हे. हे नाही पटलं आपल्याला. हा नाही पटत? अरे तेवढी बुद्धी पण नाही रे तुझ्यात. अरे जग कुठे गेलं काय कल्पना आहे का तुला? अरे तू अलीकडे बंद मरायची नाव चालवतो आणि मी पलीकडे मोठा टावर उभा केलाय अत्याधुनिक. तो तुमच्या मोबाईल मध्ये सर्व जग दाखवतो. फरक लक्षात येतोय का तुझा? येतो म्हणजे तो पलीकडचा टावर तुमचा आहे का? होय. बरं साहेब या मशीन बद्दल जे काही सांगितलं ते खरंच आहे का? असणार. हा बघूया. अय मेलेसा सांग कस काय होणार आहे पुढं? माझं कर्ज फिटल का? हा माझा जीव झोपतच जाईल ना? जमावाच्या हाणामारीत जाईल? माझा 7-12 पारा होईल का? अय मेलिसा मेली काय? ओ साहेब काही बोलू ना मी. पैसे बिशे द्यायला लागतात काय तिला? 18 रुपये 21 रुपये. अरे बाबा नाही रे. अरे ती फक्त माझा आवाज ऐकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अरे भविष्य नाही सांगत. काही कामाची नाही ना मग. मला वाटलं भविष्य सांगत असं. बायको सारखंच आहे मग. नुसतं नवऱ्याचाच आवाज आहे. साहेब बायको सारखं अजून एक गुण सांग पाहिजे. ही भविष्य सांगत नसली तरी आपलं नशीब हिच्याच हातात आहे बघा. काय म्हणता? रे उठ. ती फालतूगिरी बंद कर आधी. काय फालतूगिरी? ओ केलीच नाही ती अजून. हे बघ तुला जर जास्त पैसे पाहिजे तर मला लवकर सांग. मला अर्जंट पलीकडे जायचंय. ओ साहेब अहो मी खरंच सांगतोय बाबा. धरणाची दारं उघडल्या. वरनं पाण्याला बिस्पिड आहे. आता नाही जाता येत. तुम्हाला जायचं असेल ना जसं आला तसं मागं जा. 8-9 किलोमीटर पडत जा चालत. पण आता गाडी नाही भेटायची. शिट यार. येऊ नको मी. अरे कुठल्या जमान्यात राहता तुम्ही? एवढं कसं
भाग आहे. तुम्ही इंडियात राहतात ना? इंडियात तुम्ही राहता, आम्ही भारतात राहतो. मग एखाद्याला एवढी रात्री इमर्जन्सी आली तर काय करतात तुम्ही? ऍडजस्ट. ऍडजस्ट? अरे पण हा तर एखाद्या जीवन मरणाचा प्रश्न असतो ना. ऍडजस्ट कसं काय? होतंय काहीतरी, येतंय कोणतरी मदतीला. तसं बी तिकडे जायला कोणीच काय होत नाही. इथल्या इथंच भेटत आम्ही सगळं. काय नाही म्हणजे एनी प्रॉब्लेम? तुमचं व्यवहार नाही होत त्या तिकडच्या गावशी? हे बी आमचंच गाव आहे. या नदीनं पार्टिशन केलं तसं गाव आहे का? फक्त अलीकडं आणि पलीकडं असे दोन गट. आता आपण अलीकडे आणि तुम्हाला पलीकडे जायचं. शाळा अलीकडे, दारूचं दुकान पलीकडे, दवाखाना अलीकडे, स्मशान पलीकडे, माणसं अलीकडे आणि मंदिर पलीकडे. असं आहे पाच सगळं. जगात कुठे बी जा, शेजार बदनाम असते बघा. अरे पण मंदिर तर रेडी सुद्धा आहे ना, ते बघ तिकडे. ते बिगर वर्गणीचं सात्विक वर्गणीचं भव्य मंदिर पलीकडं. ओके, मग हे मंदिर कशाचं तर? बघायचं खोदून नाही, भक्ताला काही सापडले नाही, हात देऊन नाही, बांधला असत. आणि बरं कसं आहे, मंदिर कशाचं नसतं, कुणाचं असतं. अरे हा, तेच तेच. कोणाचं मंदिर आहे ते? खरं तर हे मंदिर कुणाचं आहे कुणालाच माहित नाही. लोकांची श्रद्धा आहे, मी बी ठेवतो. अरे पण माणसाला त्याचा देव म्हणजे असावा. काय रे, असतो काय? साहेब, जगातला एक तरी माणूस दाखवा मला का त्याला त्याचा देव माहिती. हे बघ, मला अर्जंट पलीकडे जायचं. मी काय करायला एवढं जमत आहे? कशाचं मत आणि कशाचं काय, या देशात आमच्या सारख्याचं मत शिल्लक राहिलंय का? जरा त्या मशीनचा जमाना आहे तुमच्या मेलिसा सारखा. ती इलेक्शनची मशीन मी स्वतः ठरवते कुणाला मत द्यायचं कुणाला नाही. आम्ही नुसतं बटन दाबायचं कर्तव्य पार पाडतो. खरं काय खोटं काय कोणाला माहित. आदल्याचं कोण ऐकतं? आदल्याचं ऐकते. ऐक, मला अर्जंट पलीकडे जायचं आहे आणि तू मला आत्ताच्या आत्ता सोडणार. दोघं नाव काढी, चल. होतोय मला. घ्या ते सामान, चला इकडे आडुशाला. 2-3 तास तरी ते हालत नाही. शिट्या. अरे हा काय प्रकार आहे? बघितलंस ना, माझ्या मेट्रोचा रिपोर्ट कधी चुकत नाही. धरणाचं पाणी सोडलं हे कुठं कळलं तिला. काय रे, तुला काय म्हणायचं काय तुला? मशीने ती माणसाने बनवलेली, माणूस चुकतं म्हणतात ते बी चुकणारच ना. माणूस त्याच्या भरोश्यावर कसं चालणार एवढं? जिथं मशीन चालत नाही तिथं माणसाचं मन चालतं. याचं काय करायला पाहिजे तरी. चांगला बोलतोस तू. इकडे झालं तुझं? पोट भरलं. मग मला कधी जाता येईल पलीकडे? बस आहे तुमच्या मेलिसा लिहिलं ना, कधी थांबणार पाहू. काय सांगतो पाहू आपण. हट्टीच्या आईचं तर तिच्या. माणूस किती शिकला तरी शिव्या अभ्यास भाषेत देतो. सॉरी, ती रागात तोंडात आली. असू दे असू दे. आयला थांबला की ना पाऊस. सर वटी सर, सरकार सारखी सर, बिन भरवशाची आली बी गेली बी. पाणी वाढलाय नदीला, पण वेळ झाली आता. वेळ? कसली वेळ रे? निघायची, पलीकडे जायची. मग हे धरणाचं पाणी? त्याला काय होत, एक कोटी मी नाव चालवायला. तुम्हाला सांगतो, एकदा एक बाई आणल्या रात्रीची, पलीकडून अलीकडे आणायची. कोणाची हिंमत व्हायला असं पूर्ण होता नदीला. घातली नाव पाण्यात आणि आणली ती बाई अलीकडं.
गुड 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 व्हेरी गुड आता पण अगदी तसंच समज हे अरे अगदी तसंच नव्हे रे काय राव साहेब, चांगलीच मजा करता तुम्ही. तुम्हीच तर म्हणता येळ झाली. होय. हा? चला एवढं उभ्याला गडगड करून राहिलं. पटकन आता ज्यादा टाइमपास करून जमणार नाही का? लवकर कडचं आता कोठे धावे मन. हो साहेब, शक्तिमान नाही मी. हात लावा. तुझे चरण देखनिया आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन. तुझे चरण देखनिया. तुझे चरण देखनिया. तुझे चरण देखनिया. आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन. तुझे चरण देखनिया. तुझे चरण देखनिया. तुझे चरण देखनिया. बाग गेला सिन गेला. अवघा झाला आनंद. बाग गेला सिन. अरे ची फालतूची गाणी बंद कर की ना सांभाळी आधी गाणं म्हणतो हा मोठा काय? काय काय झालं अरे चल ना तुकरा मला उशीर होतोय लवकर तुकरा तुला काय विचारतोय माणूस साहेब, काय काम करता तुम्ही? आणि एवढ्या रात्री कसला अर्जंट काम काढलं पलीकडे? अरे तुला मगाशी सांगितलं ना मी मोबाईलचे टावर बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतोय मी स्वतः इंजिनियर आहे इंजिनियर नुकताच माझ्या माणसाने पलीकडे एक मोठं टावर उभं केलंय 5G त्यात काही टेक्निकल प्रॉब्लेम झालाय म्हणून मला जावं लागेल त्यात एका माझ्या तिथे खास करून जुनी होता रे अशी पण केस आहे बघ वेळ नाही माझ्याकडे उद्या सकाळपर्यंत टावर मधला बिघाड दुरुस्त करायचा आहे नंतर ती पोलीस स्टेशनची केस वगैरे वगैरे काय करतो तू करा बघ वेळ नाही माझ्याकडे चल लवकर काम केलं होते म्हणजे फास का लावून घेतलं त्यानं? काय नाही आपल्याला एवढंच कळलं की तो कोण शेतकरी होता मग मग अरे मग काय तो शेतकरी होता त्यांनी आत्महत्या केली विषय संपला लवकर चालतो आधी टाइम वेस्ट करतो माझा साहेब, तुमचं मशीन चालू करा होती. अरे काय संबंध महत्वाचं आहे, करा जरा. हे आता हे तुझे जे काही असेल ना ते आपण नंतर बघू आधी माझ्या पलीकडे सोडतो लवकर नाही सोडणार. काय करणार? काय ही सोडणार अरे हा काय प्रकार आहे आणि आधी नाव सांभाळ ती त्या नावची चिंता नका तुम्ही. तुम्हाला जे सांगितलं ते करा. बरं करतोस काय तू आता नाही हलणार. हे पहा साहेब, तुमचं टावर आहे पलीकडं, त्याची रेंज लय लांबपर्यंत असत. इथं इथं माझी रेंज आहे. त्याच्यामुळं जग मारत तुला मग ऐकायला पाहिजे. आवाज खाली नाही तर दिन फेकून तुला पाण्यात. कुणाला कळणार की नाही? अरे तू कळत तुझं का होतोय चेष्टा करतोस ना माझी होय ना चेष्टा नाही साहेब, सिरियस आहे. खरंच फेकून तुला पाण्यात. वाटल्यास तुझ्या मशीनला विचार, ती सांगत नाही बरोबर. हे बघ तुकाराम हे बघा मिस्टर तुकाराम हो तुकाराम साहेब रिक्वेस्ट करतो मी प्लीज इकडे सोडा ना कॉलेज तुम्हाला पलीकडे सोडू नका मला जिथून आणले तिथे सोडा ना प्लीज घ्या मागे घ्या रिक्वेस्ट प्लीज कशाला घाबरता एवढं? हे मशीन चालू करा. ओके ही मशीन चालू करतो पण साहेब प्लीज मी तुमच्या मनात कुठला वाकडे आणू नका रिक्वेस्ट साहेब, वेलकम अभिनव. हा, त्या मशीनला सांगा माझा आवाज ऐकायला. फक्त माझा आवाज ऐकायला सांगा, तुमचा नाही. गरज वाटल्यास तुम्हाला सल्ला देईन
मेलिसा, तुला आता मी सोडून जो दुसऱ्या पुरुषाचा आवाज येईल तुला फक्त त्याची सुद्धा पाळायची आहे. ओके अभिनव, प्रोसीड. ठीक आहे, तुमचा अंक लावा. शेतकरी लिहून घेतो का नावावर? नाही ती मुलात बोटाची ठसळ होते, तिच्यात ते सेव राहतात. येते. बरोबर. वेलकम तुकाराम धोंडीबा चव्हाण. मी काय मदत करू शकते तुमची? तुला पण नाव कसं कळालं? माझ्याकडे सगळा डेटा सेव्ह असतो. आधार लिंक आहे. अरे लयच भारी नाव आहे. बरं ऐक ना बाई, हे काय सांग बर. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण दया यातना कठीण. हा श्री तुकोबा बोल्होबा अंबिले उर्फ संत तुकाराम यांचा अभंग आहे. थँक्यू. बघा साहेब, या मशीनला माहिती बघ, आणि तुम्ही त्याला कुशल गाणं म्हणून राहिले. सो सॉरी ना, हे मला माहित नव्हतं. पण आता तुला समाधान झालं ना, आता मी प्लीज देऊया ना. चल मागे. मूड नाही. काय? त्यांचा मूड नाही, त्यांची इच्छा नाही. आय नो मेलिसा. यू डोंट नो अभिनव. मेलिसा, तिच्या आईचे तर तुझ्या तुझ्याच आईचा तुझ्या मला घ्या मशीन येते. तुमची बायको नाही कसं बतुडवायला. बिघडलं बायको सगळे विसरून परत कामाला लागते. पण त्या मशीन बिघडतं तुमचं काम बी होत नाही. त्याच्यामुळं थंड घ्या. बंद करू तर राहू द्या. ओके. मी तुमचं सगळं प्लीज मला अलीकडे किंवा पलीकडे सोडा. हा प्लीज रिक्वेस्ट. अलीकडं पलीकडं लई वेळ थांबला तर तुम्ही जरा मधोमध थांबा. आपण कसं का वागताय? हे काय बिघडलं तुमचं? तुमची भावना दुखावल्यात का मी? हे हाड एवढ्या हलक्या नसतात आमच्या भावना, लगेच दुखायला. शहरातल्या माणसाचा लाड होत आहे. शेतकरी माणूस आहे मी. आभाळ फाटल्यावर पुराच्या पाण्यात पुजलेलं आणि पाणी नसताना डोळ्यासमोर जळलेलं. शेत बघायची सवय आम्हाला. आमच्या कसल्या झाल्या भावना पिऊन निबर झाल्यात भावना आमच्या. मग फक्त त्या अभंगाला गाणं वाटलं म्हणून तुम्हाला राग आला का? हो अयो साहेब, तुमच्यासारख्या शहरातल्या माणसाला झटकत राग येतो. आमचा राग साठत असतो वर्षानुवर्ष. मग का कुठं तरी ते पाहिले टमाटे फेक, दूध वत, आंदोलन कर. त्या राजधानीपासून वर्ष आंदोलन करायला आम्हाला येड लागलं. तुमच्यासारख्या पांढऱ्या पेशी लोकांनी वाटतं काय झालं एवढं राग यायला. पण तुम्हाला फक्त अंगावरची जखम दिसते. आतली जखम लय मोठी असते. मी समजलो नाही. सांगतो. तू प्लीज सांगा. उडी मारा. काय? उडी मारा पाण्यात आत्ताच्या आत्ता लगेच. हो मी काय उडी मारू? मी काय बिघडलं तुमचं? आणि मला ऑर्डर दिला मी कोण आहात? धोंडीबा चव्हाण मालक या नावेचा. परिस्थितीचा विचार करा. माझा ऐकल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि आता मशीन माझंच ऐकता. मारा उडी. हो नको ना प्लीज. हो मला पोट नाहीये. माझी फॅमिली आहे, बायको मुलं वृद्ध आई वडील आहेत मला. माझं बाबा सर्व माझ्यावर अवलंबून आहात ते. बहुत कोणाला अवलंबून असतं हे अंधश्रद्धा आहे. आमचा शेतकरी जातो फास लावून. त्याला वाटतं त्याचे प्रश्न सुटतील. होतं उलट. त्याच्या बायका पोरांनी काम केल्याशिवाय पर्याय नसतो. तुम्ही मारा उडी. अहो नका ना वागू असं. काय पाहिजे? पैसे पाहिजे? घड्याळ द्या. याची गरज नाही मला. मार उडी. प्लीज उडी मार. उडी मार.
आता मी पाहतो मला कसं ते सांगून पाणी टाकणार. ए, तुकाराम नाही, तुकाराम नाही, तुकाराम, ओय, तुकाराम, ओय. काय हो बाई, अभिनव साहेब पाण्यात पडले, त्यांना पावायला येत नाही. काय होईल, जगतील का मरतील? जगतील. तुला कसं माहित? तुम्ही त्यांना वर ओढून घ्याल, तुम्ही त्यांचा जीव वाचवाल. अरे, वा रे वा, तू वाचवा. तुला कसं कळलं? सांगते. पण पाण्यात माणूस पडल्याचा आवाज येऊन 55 सेकंद झाले. पाण्यात पडलेली व्यक्ती अभिनव असेल तर तुम्ही त्यांना लगेच पाण्याबाहेर काढायला हवं. अजून 65 सेकंदात त्यांचा जीव जाऊ शकतो. आज नाही की 65 सेकंड म्हणजे तुम्ही हे बोलेपर्यंत 60 सेकंद झाले तुकाराम. ओ सांग. कसं वाटतंय आता? हा? येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. अभिनव साहेब, चला उतरा, पोचलो आपण. वावडेंच्या सुटलाय, विजा उरायला. चला, पाणी उथळायची इथं, जमीन परकी, पण मनात आग पलीकडची बघा. हा आहे तिथं. चला आता मला चला इकडे बस. ना बरोबर ऐका ना साहेब, मी नाही विचारलं तुम्ही चढाल का मला. मी म्हणे हो तुम्ही वाचे शाळेत, हिला कसं कळतं एवढा? तुम्हाला मागे सांगितलं ना मी की आजूबाजूच्या वातावरणाचे अंदाज घेते आणि साठी तर्क लावते. पण मी तुम्हाला बाहेर पाठवा, याचा अंदाज कसा लावला हिनं? ते तुम्ही त्याच विचारायला कसं हे सगळे तुम्ही का करत आहे याचा अंदाज मला सुद्धा नाही. काय हो मेलिसाबाई? माझे माईक सुरू होते. तुम्हा दोघांचं सुरुवातीपासून बोलणं मी ऐकत होते, रेकॉर्ड करत होते. जरी स्टँड बाय मोडवर असेल तरी सगळ्या गोष्टी नोंद होतात. त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. माझे सेन्सर 5 फूट परिसरातील सजीव गोष्टींच्या नोंदी घेतात. त्यांचे हार्टबीट्स, श्वासाची गती, अंगातील उष्णता, शारीरिक हालचाली ह्या सगळ्या गोष्टी नोंद होतात. तुमच्या बोलण्यातून, संवादातून तुमच्याबद्दलची मतं तयार करते मी. तुम्ही काय करू शकता याच्या सगळ्या शक्यता माझ्यामध्ये सेव्ह असलेल्या माहितीच्या आधारे मी पडताळून पाहते. त्यातील सगळ्यात जवळची शक्यता मी गृहीत धरते. एक महिना आधी पाहिजे होतं माझ्याजवळ, माझा बाप तरी वाचला असता. तुझं वडील आणि लिसाचा काय संबंध आहे? तसा संबंध नाही काही, माणसाचा पुढचा अंदाज बांधते ना.
त्यामुळे माझा भाव आत्महत्या करणार कळलं असतं मला. आय एम सो सॉरी, मला हे माहित नव्हतं. खरं तर माहित होतं. तुकाराम यांचे वडील धोंडीबा चव्हाण यांनी मागील महिन्यात इथल्या मोबाईल टॉवरला फास लावून आत्महत्या केली. तो टॉवर तुमच्या कंपनीचा होता अभिनव. तुम्ही मला पाण्यात समजलं मला. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वडिलांच्या मृत्यूचा बदल मी आहे, पण अहो मी त्यांना ओळखत सुद्धा नाही ना. आणि आत्महत्या त्यांनी केली ह्यात माझा काय दोष आहे? फक्त मी बनलेल्या टावरवर केली म्हणून तुम्ही मला दोषी ठरवू शकतात. सॉरी, तुम्हाला थोडं रूढ वाटेल, पण जे आहे ते आहे. म्हणजे दुःखात सहभागी आहे, पण हा आरोप मला अजिबात मान्य नाही. माझा काही आरोप नाही. राग होता मला, काढला, आता नाही. आम्ही जरी असो झालो टाकून उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. भरते ठाई पडो देह तुरुंगी हात चढू, तुमचे तुम्हापासी आम्ही जैसी तैसी. गेले मामा मान सुखा दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागली चुकी. साहेब, तुम्ही जागेवर बघले ना का? ती जागा आमचं शेती आहे. तुमच्या कंपनीला माझ्या बाकडे ती जागा मागितली. माझा बा तयार नव्हता अगोदर. कंपनीनं लय पैसे द्यायचे कंपनी. माझा बा तयार झाला, पण ठरवलेले पैसे दिले नाही, कमी दिले. तुम्हीच ते कंपनीवाला म्हणतात गंमत केली आहे तुमची. ही का आत्महत्या करायची गोष्ट आहे का? फक्त कधी पैसे मिळाले म्हणून आत्महत्या नाही, मला हे पटलं नाही. खरं तर मला बी नाही पटलं. नुसतं पैसे कमी मिळाले पण आत्महत्या करून घे. अशाला बापच नव्हता माझा. वेगळंच होतं. पक्का शेतकरी होत ते. नुसतं शेतकरी. आयुष्यात दोनच गोष्टी जमल्यात त्याला. एक म्हणजे शेती आणि दुसरी म्हणजे आत्महत्या. शेती केली पण आम्ही. माझा बाप देव माणूसच होता, देवच होता. तुमच्या मेलीचा पैसा हो, ही देव वगैरे काही नाही, ही फक्त एक मशीन आहे. आताच्या जमान्यात देवच आहे ती. साहेब, देवाची संकल्पनाच बदलली ना. तुम्हाला माहिती आताच्या जमान्यात नास्तिक कोण? जो टेक्नॉलॉजी वापरत नाही तो नास्तिक. चिंताय का डोसक्यात अभिनव साहेब? होय, थोडक्यात तुमचा टेक्नॉलॉजीवरचा राग दिसतोय मला. पण माणूस एक वेळ देवाशिवाय राहू शकतो, पण या टेक्नॉलॉजी शिवाय अजिबात नाही. आणि हे तर भविष्य आहे. तुम्ही समजता तेवढं सोपं नाही होईल. नुसती टेक्नॉलॉजी आली नाही, येताना सगळं डिगबल माहिती नाही. खरी खोटी जाऊ दे, सोड. वावरात लाईटचं मीटर लावायचं होतं, डाम लावायचं होतं, डाम. काय डाम? Pole for electricity. पोल पोल तो पोल लावायचा होता. 6 महिना खेट मारत होता माझा बाप, पण त्याला काही कोणी 10 लाख दिला नाही. आणि तुमच्या कंपनीचं टावर 3 दिवसात उभं राहिलं, त्याला पडलं का? एक पोल उभा करायला 6 महिने आणि एक टावर उभा करायला 3 दिवस. त्याला हे गणितच कळा ना. त्याला आपली लय टाइम मध्ये तिथे चक्र मारत बसलो. या नदीच्या काठावर बसलो, आभाळ चांगले बघत होतो. म्हणलंच काही बोललं नाही. माझ्या जवळ बसलं, मला दिली म्हणलं. पण साहेब, तुमची सगळी माहिती काढून तुमच्या ऑफिसात आला ते. एक मिनिट. ह्या नावाच्या कुठल्या व्यक्तीने भेटलोय? नाही,
मला आठवण नाहीये. म्हणजे त्याची तुमची गाठच पडली नाही का? नाही, त्या दिवशी अभिनवने ऑफिसमध्ये मला अपॉइंट केलं होतं. ते मला भेटले. म्हणजे हं? माझा बाप तुझ्यावर बोलला आणि काय बोलला मला याचं? गप्पा मारल्या. त्यांनी माझं कौतुक केलं. त्यांनी मला अध्यात्म, देव, सुख, आनंद ह्या विषयावर बरेच प्रश्न विचारले. मी उत्तरं दिली. त्यांना जे जे माहीत आहे ते त्यांनी माझ्याकडून पडताळून घेतलं. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान, त्यांची मतं सगळं. मग त्याचं समाधान झालं का? नाही, ते खूप गोंधळले. त्यांना माहीत असलेला माणूस, जग, देव आणि माझ्याकडून कळालेला माणूस, देव, जग हे वेगळं होतं. तुमचे वडील प्रॅक्टिकल जगात जगण्यास पात्र नव्हते. ते खूप भावुक होते. अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. भावनेसहित जगणाऱ्या सजीव प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस खालावतीये. पुढं काय झालं? माझ्याशी बोलल्यावर ते रडायला लागले. शक्यच नाही. मी माझ्या बापाला अजून कधीच रडताना बघितले नाही. जगातील बऱ्याच मुलांनी आपल्या बापाला कधीच रडताना बघितलेलं नसतं. ते खूप रडले. मला त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं. माझ्याशी बोलताना त्यांना देवाबरोबर बोलत असल्याचा भास झाला असं त्यांनी सांगितलं. त्यांचं बालपण, शिक्षण, शेती, लग्न, मुलं, संसार, पंढरीची वारी, दुष्काळ, कर्ज सगळं. माझा डेटाबेस तयार झाला त्यांच्याबद्दल. मग त्यांनी एक प्रश्न विचारला. मिस्टर जॉर्डन, स्टॉप कर. बोल 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 मिलिसा, कुठला प्रश्न विचारला? त्यांनी मला विचारलं, माझ्यासारख्या माणसानं ह्या भावनाशून्य जगात जगायचं कसं? मी काय करावं असं तुझं मत आहे? तू काय उत्तर दिलंस त्याला? स्टॉप मिस्टर जॉर्डन. नाही, ते आता तुमचं ऐकणार नाही. बोल बोल मिलिसा, तू काय उत्तर दिलंस? माझं उत्तर तयार करायला मला त्यांची शेवटची काही वाक्य महत्वाची वाटली. ते मला म्हणाले, काहीतरी चुकतंय वाटतं. गणितात बसत नाही हे सगळं. काय तर मिळवण्याच्या बदल्यात आम्ही खूप काहीतरी देतोय. हिशोब चुकतायत माणसाचे. सगळं सरळ का नाही या जगात? माणसं जिवंत आहेत म्हणजे नेमकं काय? मला जिवंत नसलेल्या माणसांचं जग वेगळंच वाटतंय. ते पुढे म्हणाले, मला दुसऱ्या जगात जायचंय. मिलिसा, तू काय उत्तर दिलंस त्याला? मला त्यांच्याकडून मिळालेली माहिती, माझ्या आधीपासून साठवलेली माहिती, माझ्या आजूबाजूला असलेल्या माणसांचं वागणं, मी बघत असलेलं भविष्यातलं जग याचा ताळमेळ लावून मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं मला माहीत असलेलं उत्तर दिलं. आणि काय? आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी शरीरा